हा यायचा दर्शनाला, निद्राभंग होऊन फणा वगैरे निघून जायचा. एक दिवस जास्त जवळ आला, माझी निद्राभंग होऊन तो मारला फणा, मेला तो कासव. दर्शनाची इच्छा त्याची अपूर्ण राहिली तेव्हा तोच कासव नावाडी झाला, तो शेष तू लक्ष्मण झाला आणि तो विष्णू मी राम झालो. मागं तू त्याला जवळ येऊ दिलं नाही, आता ते तुला जवळ येऊ देत नाही का, मागची वसुली चालली. सीतामाईकडे पाहून हसत होते. सीते बघ, तुझ्या बापानं तुझ्यासारखी कन्या दिली तरी सासऱ्याला फक्त लग्नात डाव्या पायाचा एक अंगठा धुवू दिला, हे काही नाही देत लंगोटीवालं, पण दोन्ही पाय धुतं बघ. सीतेकडे पाहून हसत होते. सर्वांना तीर्थ वाटलं. आता बसायचं. थांबा मालक. म्हणून प्रभूच्या चरणापासून पालथा झोपला आणि मला तुडवून नावेत बसा. का मी सांगू नये भविष्य काळात की पठ्ठ्यानं देवाचे पाय धुतले होते, पठ्ठ्यानं देवाचे पाय धुतले होते. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी. पहिला तुमच्या चरणाने माझा अहंकार तुडवा. नावेत प्रभू सीता लक्ष्मण गोहकजी बसले. नाव निघाली. अजून 5 मिनिट घेतो बस. नाव निघाली. पलीकडचा काठ यायला 5 मिनिट लागले असते. उलटी फिरवली. लक्ष्मण म्हणले, दादा याच्या डोक्यात काही फरक आहे का, आता उतरलो असतो आपण 5 मिनिटात, हे वापस घेऊन चाललं. जाऊ दे. का तुला का नाही विनाकारण वाद घालायची सवय आहे लक्ष्मणा. म्हणजे काय म्हणतोस, अरे बिगर तिकीट कंडक्टरसोबत भांडत नसतं आपण, एवढी फुकट. तिकडे उतरू. तिकडे नाही, इकडे 4 चक्कर झाले. केवळ इधर का उधर, उधर का इधर, इधर का उधर, 4 चक्कर लगा रहा आपल्या गावात घुमणे आहे. 4 चक्करमध्ये वैतागला का प्रभू. आम्ही 184 येऊनी चक्कर मारले, कधी मांडलं गारानं, तू 4 चक्करमध्ये. तसं नाही बाबा. अरे आम्ही राजाचे पोरं, नावेत बसलो पहिल्यांदा, भीती वाटते पाण्याची. भीती वाटते, माझा हात धरा. भीती मला हात, हो का. याचं कारण आहे, मी जीव आहे, तुम्ही देव आहे. जीव की आदत है हाथ पकड़ना छोड़ना, हाथ पकड़ना छोड़ना, हाथ पकड़ना छोड़ना. लेकिन भगवान जिसका हाथ पकड़ता कभी छोड़ता नहीं. तो मेरा हाथ पकड़ो. जीव की आदत है हाथ पकड़ना छोड़ना, हाथ पकड़ना छोड़ना. 15 तारीख तक लोग राम कथा सुनेंगे, समझ लेना भगवान का हाथ पकड़ लिया. और 16 के बाद सैराट देखने जाएंगे, समझ लेना छोड़ दिया. छोड़ना पकड़ना जीव की आदत है, लेकिन भगवान जिसका पकड़ता कभी छोड़ता नहीं. तो मेरा हात पकडो. देवानं जीवाचा हात पकडल्यावर पलीकडचा काठ यायला वेळ लागत नाही. उतरले राम लक्ष्मण सीता गोहकजी. सीतामाईकडे पाहिलं. सीतामाईनं आपल्या बोटातली मुद्रिका प्रभूजवळ दिली. ती मुद्रिका देऊ लागले तर नावाडी रडू लागला. मालक, तुम्हाला वचन दिलं होतं काही घेणार नाही, तरी आज सोन्याची मुद्रिका दाखवून माझी गरिबाची चेष्टा करता. मेरे कपडे फटे है, संस्कार फटे नाही. और दुसरं कारण आहे मालक, ज्यांचा धंदा सारखा ते पैसे घेत नाही. लक्ष्मणजी बोलले, धंदा सारखा कसा रे, आम्ही राजाचे पोरं, तू नावाडी. तू बोल ना का, तुमचं जमत नाही 7 वाजल्यापासून. हे माझ्याशी बोलू बाबा. धंदा सारखा कसा, धंदा सारखाच आहे मालक, तारण्याचा. फक्त माझी टपरी आहे, तुझं होलसेल आहे. म्हणजे मी नदीहून तारतो, तू भवसागरातून तारतो. धंदा एकच आहे ना. आणि ज्यांचा धंदा सारखा ते पैसे घेत नाही. नाही सेना नाही लेत, धोबी सेना धोबी लेत. इन जाति को न बिघाड़ियो, प्रभु तुम आए मोरे घाट, मैंने पार उतार दियो. मैं आऊँगा तोरे घाट, तो भवसागर पार उतारियो. फिरती बार जब तुम आवा, सो प्रसाद मैं सिरी धरी लेवा. आता प्रभू सीता लक्ष्मण गोहकजी गंगा मातेचं पूजन केलं. गंगा मातेनं आशीर्वाद दिला. देवर आणि पती सहसा कुशल अयोध्येला असेल. आणि मग प्रयाग क्षेत्रात भारद्वाजजीच्या आश्रमात आले. भारद्वाजजीनं पूजा केली, बसायला दिलं, कंदमूल फळे खायला दिली आणि विनंती केली, मालिक आज की रात मेरे आश्रम में विश्राम करो और कल शाम 7 बजे खा पी के निकलो. तो आज की कथा भारद्वाज जी के आश्रम में विश्राम ले रही. आता निवेदक सांगतील तसा पुढचा मिलिटरीसारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल. बाबाजींची तब्येत बरी नाही, पण शब्द दिला ते पाळतात, अजूनही पाळतात. सगळे महात्मे त्यांना बरोबर वेळेत घेऊन आले. आपण सगळे भाग्यवान आहोत. अधिकस्य अधिकम फलम या पुरुषोत्तम मासामध्ये अनेक संतांनी आशीर्वाद